काय झालं मायरा मॅम? नाही काय नाही. मग बसा ना. झेंडे कुठे जात आहे झेंडे? प्लांटवर चालू सर. नाही नाही नका जाऊ. नाही सर, महत्वाचं काम आहे सर तिकडे. नाही ते मी बघतो, पण मी इथे एक मीटिंग अरेंज केली आहे, तिकडे तुम्हाला यावं लागेल. नाही सर, खूप महत्वाचं काम आहे. झेंडे प्लीज कम विथ मी. मायरा मॅम, आपण डिनरला जाणार होतो राईट? हो, म्हणूनच इथे आलोय आपण. डिनर घरात सुद्धा होऊ शकतो ना? हो, नाही पण मला कळत नाहीये. एक मिनिट. नाही सर, सगळी तयारी झाली. ओके, आणि घरातले बाकीचे सगळे कुठे आहेत? ते त्यांच्या खोल्यांमध्ये आहेत. ठीक आहे, येतो. सो कोणाला भेटणार आहे आपण? कळेलच तुम्हाला. चला. कुठे? चला या माझ्या बरोबर. ईशा, इकडे कोण भेटणार आहे? सांगते, चला. एक्सक्यूज मी. एक मिनिट, फोन कट करा. इम्पॉर्टंट कॉल आहे, मला घ्यावाच लागेल. आय एम व्हेरी सॉरी. आत्ता इथे दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट फक्त ती व्यक्ती आहे जिला आपण आज जाऊन भेटणार आहोत. म्हणजे तुम्हाला फोन इथेच ठेवावा लागेल. म्हणजे हा फोन इकडे ठेवून मी आतमध्ये जायचंय? तुम्हाला फोन आत नाही नेता येणार, इथेच ठेवावा लागेल. फाईन. मायरा मॅम, तुम्हाला पर्सही बाहेरच ठेवावी लागेल. एक मिनिट, मी अशी पर्स कुठेही ठेवून जात नाही. आय एम व्हेरी सॉरी. आय अंडरस्टँड, पण आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहे तिला पर्स, फोन अशा कुठल्याच गोष्टी आत घेऊन गेलेला आवडत नाही. सो एवढे रूल्स? अशी कुठली व्यक्ती आहे आतमध्ये जिला फोन चालत नाही, पर्स चालत नाही? खूप महत्वाची व्यक्ती आहे, आणि तुमच्यासाठी तर खूपच महत्वाची. इज इट इवन पॉसिबल? आजच्या काळात एखाद्या व्यक्तीला फोन नाही चालत, पर्स नाही चालत? अशक्य आहे हे. तुम्हाला जे शक्य वाटत नाहीये ना, ते खरंच शक्य आहे, आणि तुम्हाला ते आज जाऊन कळेलच. अजून काही? सँडल्स. या. काय चाललंय? मायक्रोफोनही आता आत नाही नेता येणार आहे. खूप वैतागणार आहे झेंडे.
त्यांना काही मेसेज सुद्धा आता करू शकणार नाहीये मी. फोन सुद्धा इकडेच ठेवलाय. व्हॉट इज दिस? तुम्ही खूप मानता ना विक्रांत सरांना मायरा मॅम? हा काही प्रश्न झाला का? त्यांच्याबरोबर इतकी वर्ष काम करतेय, खूप छान ओळखते मी त्यांना. बरोबर. म्हणूनच तुम्हाला मी आज इथे घेऊन आले, ह्या रूम मध्ये. कारण ही विक्रांत सरांची स्पेशल रूम आहे. स्पेशल? असं काय स्पेशल आहे या रूम मध्ये? म्युझियम सारखी दिसते ही रूम. दाखवते. ही कोण आहे? राजनंदिनी. राजनंदिनी विक्रांत सरांची पहिली बायको. हो, विक्रांत सरांची पहिली बायको. सरांनी तिचा फोटो फक्त ह्या खोलीत ठेवलाय. ओ, स्ट्रेंज. आणि तुम्ही हे सगळं जे बघताय ना मायरा मॅम, सरंजामे हाऊस, सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, जिथे तुम्ही इतकी वर्ष काम करताय, हे सगळं साम्राज्य राजनंदिनीचं आहे. ओ, तिनेही विक्रांत सरांवर प्रेम केलं आणि मी सुद्धा. ईशा मॅम, तुम्ही हे सगळं का बोलताय? हे सगळं मला का सांगताय? माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? आणि मुळात या रूम मध्ये मला खूप अनकम्फर्टेबल वाटतंय. मला आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मला तुम्हाला अनकम्फर्टेबल करायचं नव्हतं. कोण भेटायला येणार आहे मला इकडे? राजनंदिनी. व्हॉट? हो, राजनंदिनी. यू मीन राजनंदिनी? ईशा मॅम, का करताय तुम्ही हे सगळं? वाय? एक तर माझ्या रूमशी काहीच संबंध नाहीये, तुम्ही मला इकडे घेऊन आलात का? आणि आता तुम्ही मला सांगताय ती फोटो मधली जी राजनंदिनी आहे ती मला भेटायला येणार आहे? Really? Is this some kind of a joke? Because if it is, I am not interested. मला या रूम मध्ये अजून थांबायचं नाहीये. मी निघते. आय एम व्हेरी सॉरी. मायरा, मायरा, मी आहे राजनंदिनी. पर्स? विक्रांत सरंजामे म्हणजे तुझे विक्रांत सर. त्यांचं
खरं नाव तुला माहितीये? खरं ना? मला खात्री आहे तुला माहिती नसेलच, कारण तू जेव्हा ऑफिसला कामाला लागलीस तोपर्यंत गजा पाटील हा विक्रांत सरंजामे म्हणून चांगलाच रुळला होता. गजा पाटील? हो, गजा पाटील. गजा पाटील ते विक्रांत सरंजामे असा आपल्या विक्रांत सरांचा प्रवास आहे. आणि हा प्रवास तुला आज मी सांगणार आहे. ह्या प्रवासातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती जिने गजाला विक्रांत सरंजामे बनवला ती म्हणजे मी, राजनंदिनी. माझ्यामुळे गजाला जालिंदर सरांच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली, पण त्याने तिथे लगेचच गफला केला आणि माझा विश्वास मिळवला. एक मिनिट. गफला करून विश्वास कसा मिळवला? तुमचं टायप आमच्या कंपनी बरोबर झाले अशी तुमची खात्री बरोबर आहे ना? पण तसं नाही. खरी गोष्ट अशी आहे की आमच्या कंपनीचं टायप मेहता अँड कंपनी बरोबर झालंय. कसं शक्य आहे? म्हणजे जालिंदर सर असं का करतील? अहो, उद्या सकाळी मेहतांबरोबर आमच्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे. मला खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा. काहीतरी घोळ होतोय. नाही नाही, घोळ तुमचा नाही, घोळ आमच्या बाबतीत झाला. मॅडम तुम्ही तुमचे आभार मानायचे होते आणि भेटून फोनवर नाही. कशाबद्दल? ते यशोदा मेंटेनन्स सर्व्हिसेस, त्याची जी तुम्ही माहिती दिली ती अगदी खरी निघाली आणि तुमच्यामुळेच आमचा एका फ्रॉड कंपनीशी संबंध येता येता टळला. तुम्हाला खूप आवडतेस राजनंदिनी. आय लव्ह यू. मी गजाला फक्त आपल्या कंपनीतच नाही तर माझ्या हृदयात सुद्धा स्थान दिलं होतं. आणि मग आम्ही दोघांनी लग्न केलं आणि या सरंजामे घरात आम्ही राहायला आलो. घर जावई होण्याचा डिसिजन सोपा नसतो. तुझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला तर मुळीच नाही. हे अर्थात तुझं आणि माझं एकत्र असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. दादासाहेबांना गजाविषयी शंका होती आणि ते जेव्हा जालिंदरला भेटले तेव्हा त्यांची शंका अजून वाढली. रादर त्यांची खात्रीच पटली. हा गजा मला खूपच डेंजरस वाटतोय. हा दादासाहेब सुद्धा काही कमी नाहीये. माझ्या मुलीला त्याच्यापासून कसा दूर ठेवायचा हे मला पक्का ठाऊक आहे. तो पुरावा आणलास, खूपच चांगलं केलं. मला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हे सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज स्वतःच्या नावावर करून घ्यायचं असा त्यांचा प्लॅन होता. विक्रांतला ह्या सगळ्यात साथ कोणी दिली? विलास झेंडेंनी, म्हणजेच आपले झेंडे सर. झेंडे आणि विक्रांतनी मिळून दादासाहेबांना या जगातून नाहीसं केलं. म्हाताऱ्याचं काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय शांत नाही होऊ शकत मी. काय करणार आहेस तू? एवढा मोठा ताकदवान माणूस आहे. आपण काय करणार आहे त्याचं? जीवात जीव आहे तोपर्यंतच आहे ना ही ताकद, ही सगळी पॉवर. आणि जीवच नसेल तर त्या दोघांनी मिळून दादासाहेबांना तर मारलंच, पण दादासाहेबांच्या मृत्यूला आईसाहेब जबाबदार आहेत असं गिल्ट त्यांनी आईसाहेबांना दिलं. जालिंदरच्या मनात संशय होताच आणि म्हणूनच तो मला भेटायला आला. त्याने मला सांगितलं की ह्या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि नक्की काय गडबड आहे हे शोधून काढण्यासाठी मी आणि परांजपेंनी मिळून एक मायक्रोफोन विक्रांतच्या केबिन मध्ये लावला. त्या मायक्रोफोन मध्ये रेकॉर्ड झालेल्या गोष्टींवरून मी विक्रांत आणि झेंडेंचा खरा चेहरा उघडा पाडला. राजनंदिनी माझ्या प्रेमात आकंठ बुडाले विलास. काय योग्य काय अयोग्य हे कळण्याच्या पलीकडे गेली ती आणि त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा. मी सगळे पुरावे घेऊन पोलिसांकडे जाणारच होते, पण त्याआधीच त्याआधीच काय? त्याआधीच
विक्रांतने मला मारून टाकलं. हॅलो, मायराजी ऑल वेल. मायराचा फोन आहे. हॅलो, मी सोनिया बोलतीये. बोला सोनेताई, नमस्ते. या नमस्ते. बोला ना झेंडे. मायराजींचा फोन तुमच्याकडे आहे का? वेल, इथे एक पर्स होती आणि त्याच्या बाजूला हा मोबाईल होता. सो मला आत्ताच कळतंय की हा मायराचा फोन आहे. सो म्हणजे मायराजी तुमच्या घरी आलेत तिकडे कर्जतला? या लुक्स लाईक. अच्छा, एव्हरीथिंग इज ओके? या ऑल वेल. हां, ठेवू फोन? ओके. म्हणजे ईशा मायराला आपल्या घरी घेऊन गेली. गाडी काढा, आपल्याला निघायचं. I'm sorry, but this was very funny. तू आता जे काही बोललीस इट वॉज व्हेरी फनी. मूर्ख वाटले मी तुम्हाला? एकतर या म्युझियम सारख्या क्रिपी खोलीत तुम्ही मला घेऊन आलात, हे सगळं सांगितलं, आणि हा एक राजनंदिनीचा फोटो दाखवलात मला. ही सगळी स्टोरी रंगवून सांगितली आणि त्यात सोयीस्कररित्या विक्रांत सरांना विलन ठरवलं. Really? एनिवे, एक वेळ मी या सगळ्यावर विश्वास ठेवू शकते. आय कुड डायजेस्ट ऑल ऑफ दिस, बट तुमचं असं म्हणणं आहे की मी या गोष्टीवर विश्वास ठेवावा की तुम्ही राजनंदिनी आहात? Really? I'm sorry, but this is very funny. Very funny. एवढा छान टाइमपास माझा खूप दिवसात झाला नव्हता. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. तुला हे सगळं खोटं वाटतंय? खोटं? मूर्खपणा. Did you hear me? थोडीशी झाली होते मी कन्व्हिन्स, पण नंतर मला कळलं तुम्हाला फक्त सिंपथी हवी आहे, आणि माझ्याकडून सिंपथी तुम्हाला कधीच मिळणार नाही. यू नो वाय? कारण माझा विक्रांत सरांवर विश्वास होता, आहे, आणि तो तसाच राहणार आहे. आज मी जी आहे ना, माझी ओळख, माझी पोस्ट, या सगळ्या गोष्टी मला विक्रांत सरांनी दिल्यात. And I will always be grateful to him. माझा विक्रांत सरांवर विश्वास आहे आणि विक्रांत सरांचा माझ्यावर. राजनंदिनीची स्टोरी खूप इंटरेस्टिंग होती, पण तुम्हाला माहिती आहे तुमची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग आहे. तुम्ही कुठून आलात? चाळीतनं. विक्रांत सरांना स्वतःच्या प्रेमात पाडलं, सरंजामे हे आडनाव लावलं. तुमची लायकी नसताना तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त मान मिळाला, आणि आता विक्रांत सर ऑफिसमध्ये नसताना तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या ताब्यात घेतल्या. आणि हे सगळं होऊनही तुम्ही असं म्हणताय की तुम्ही राजनंदिनीचा पुनर्जन्म आहात? रिअली? वाव, अमेझिंग. एक मिनिट. या फाईल मधले सगळे पेपर्स एकदा नीट नजरेखालून घाल. ऑफिसची फाईल या रूम मध्ये काय करते? तुलाच दाखवायला आणली. मायरा, ह्यात सगळे असे प्रोजेक्ट्स आहेत जे तू अप्रूव्ह केलेत तुझ्या सहीने. सो
ऑफिस मधल्या प्रत्येक प्रोजेक्टवर माझी सिग्नेचर असते. इट्स नथिंग न्यू. बरोबर आहे, पण मायरा, मी हे प्रोजेक्ट्स मुद्दाम वेगळे काढलेत. कारण यात काय? कारण हे प्रोजेक्ट्स इल्लीगल आहेत. यातले बरेच पेपर्स असे आहेत की जे इनकम्प्लीट आहेत किंवा जुगाड करून कंप्लीट केलेले आहेत. आणि मायरा, या सगळ्या पेपर्सवर फक्त तुझी सही आहे. विक्रांत सरांची किंवा झेंडे सरांची सही नाहीये या पेपर्सवर. उद्या जर का या केसेस बाहेर आल्या ना, तर पकडली तू जाणार आहेस मायरा, विक्रांत सर नाही.